नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, 18 ऑगस्ट रोजी 2025च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा झाली. तर या संदर्भातील 3 विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहेत. पहिलं विधान पहा काय म्हणतं. या पुरस्कारांच्या निवडीसाठी अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली होती. विधान बरोबर आहे. अरुण कुमार मिश्रा हे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान पहा. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारात एका खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न तर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. मित्रांनो, हे विधान अत्यंत महत्त्वाचं असून हेच विधान चुकीचं आहे. बरं, हे विधान चुकीचं कसं काय? तर यंदा एकाही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही. लक्षात ठेवा, यंदा एकाही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार नाही. त्यामुळेच हे विधान चुकीचं ठरतं. येथे 1 दिलेलं आहे, पण यंदा एकही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार नाही. आणि अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना जाहीर झाला? तर हा पुरस्कार 17 खेळाडूंना जाहीर झालेला आहे. शेवटचं विधान पहा. यंदाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये नाशिकचे बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती यांचाही समावेश आहे. हा पुरस्कार विदित गुजराती यांना तर जाहीर झाला आहे, पण ते नाशिकचे आहेत का हे आपल्याला माहीत पाहिजे. तर विदित गुजराती हे नाशिकचेच आहेत, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर ठरतं. आता ऑप्शन पहा. यावरून आपल्याला लक्षात आलं आहे आपल्याला यातील योग्य विधान ओळखायचे आहेत. ए व सी हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराविषयी लक्षात ठेवा. हे पुरस्कार 1991-92 पासून देण्यात येत असून आता तिसऱ्यांदा एकाही खेळाडूला हा पुरस्कार देण्यात आला नाही. 2008 आणि 2014 मध्ये सुद्धा एकाही खेळाडूला हा पुरस्कार देण्यात आला नव्हता व आता 2026 मध्ये सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. मित्रांनो, या न्यूजवर आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यात आपल्याला एका बाजूला अर्जुन पुरस्कार विजेते व काही संबंधित खेळ दिले आहेत. आपल्याला योग्य जोड्या आहेत का हेच ओळखायचं आहे. पहिलं नाव पहा. तेजस्विन शंकर यांचं नाव तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल. हे उंच उडीपट्टू आहेत आणि धावणे, उडी मारणे यासारख्या शारीरिक खेळांचा समावेश हा ॲथलेटिक्समध्येच होत असतो. म्हणजेच पहिलं विधान तर बरोबर आहे. आता दुसरं विधान पहा. राजकुमार पाल हे हॉकीशी संबंधित आहेत. अरविंद सिंह नौकानयन तर अखिल शोरान हे नेमबाजी याच खेळाशी संबंधित आहेत. या चारही जोड्या बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यंदाचे जे 17 अर्जुन पुरस्कार जाहीर झालेत त्यात आपल्या महाराष्ट्रातील 2 बुद्धिबळपट्टूंचा समावेश असून नागपूरच्या दिव्या देशमुख व नाशिकच्या विदित गुजराती यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला. इतर जे विजेते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. ट्रिसा जॉली या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. पुलेला गायत्री गोपीचंद या सुद्धा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. धनुश्री कांत हे नेमबाजी तर सुरजित व पूजा या कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत. मित्रांनो, यंदाच्या पुरस्काराची विशेष बाब म्हणजे यंदा एकाही क्रिकेटरला हा पुरस्कार जाहीर झालेला नाही. अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो? तर मागील 4 वर्षाच्या कालावधीत उत्तम कामगिरी तसेच नेतृत्व, खिलाडी वृत्ती व शिस्त दाखवणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. मित्रांनो, अर्जुन पुरस्कारामध्येच अर्जुन पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार सुद्धा दिला जातो व यंदाचा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला हे आपल्याला सांगायचं. हा पुरस्कार एकाच खेळाडूला देण्यात आला व त्यांचं नाव आहे इशाया अरुमाई नायागम. काय नाव आहे? तर इशाया अरुमाई नायागम असं त्यांचं नाव आहे व त्यांना यंदाचा अर्जुन पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर हा पुरस्कार ज्यांनी आपल्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात योगदान दिले आहे आणि सक्रिय क्रीडा कारकिर्दीतून निवृत्त झाल्यानंतरही ते त्या क्रीडा प्रसारासाठी योगदान देत असतील अशा खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. हे जे इशाया अरुमाई नायागम आहेत हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. बरं, यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार कोणाकोणाला जाहीर झाला? तर द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणीमध्ये 3 जणांना तर आजीवन श्रेणीसाठी 2 जणांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट प्रशिक्षकांना दिला जातो. यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात परवीर सिंग, छोटेलाल यादव व नेहा नंदकुमार चव्हाण यांना नियमित श्रेणीत हा पुरस्कार देण्यात येईल. परवीर सिंग हे ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत. छोटेलाल यादव बॉक्सिंग तर नेहा नंदकुमार चव्हाण या शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत.
आजीवन श्रेणीमधील धर्मेंद्र सिंह यादव हे बॉक्सिंग, तर वीरेंद्र कुमार हे कुस्तीशी संबंधित आहेत. आणि मित्रांनो, क्रीडा प्रोत्साहन आणि विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावणाऱ्या कॉर्पोरेट संस्था आणि गैर सरकारी संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जातो व यंदाचा हा पुरस्कार पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोडला देण्यात आला आहे. मित्रांनो, या पुरस्काराची आपण डिटेल्स माहिती पाहिली आहे. आता यावर कसाही प्रश्न विचारण्यात आला तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढील प्रश्न, अलीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अपराजिता परांगला 2026 या अभियानाला हिरवा झेंडा दाखवला, तर हे अभियान कोणाद्वारे राबवण्यात येत आहे हेच आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच हे अभियान राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC द्वारे राबवण्यात येत आहे. या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे NCC द्वारे राबवण्यात येणारी सर्व मुलींची ही पहिलीच सर्वात उंच पर्वतीय ट्रॅकिंग मोहीम आहे. यात ही टीम 18,300 फूट उंचीवर असलेल्या परांगला पासला ओलांडतील. आता आपल्याला एक्झाममध्ये परांगला पासवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर नोट करून घ्या. परांगला पास हा हिमाचल प्रदेशातील स्पिती खोऱ्याला लडाखच्या चांगथांग प्रदेशाशी जोडते. आणि मित्रांनो, तुम्हाला करंट अफेअरच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या वेबसाईटवरून ती प्रॅक्टिस करू शकता. ही वेबसाईट आपण अत्यंत अभ्यासपूर्वक बनवली असून यात तुम्हाला डेली करंट अफेअर्स बरोबरच एक्झामसुद्धा देता येतील आणि तुम्हाला टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची असेल ती सुद्धा तुम्ही येथे करू शकाल. आणि जर तुम्हाला परीक्षेच्या आधी प्रॅक्टिस करण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न सेव्ह करायचे असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता. आणि सेव्ह झालेले प्रश्न कुठे दिसतील तर येथे पहा, ऑप्शन आहे सेव्ह क्वेश्चन, तुम्हाला येथे मिळतील. ठीक आहे, या वेबसाईटला नक्की भेट द्या. 25 ऑक्टोबरला जी ग्रुप सी ची एक्झाम आहे त्यात तुम्हाला या प्रॅक्टिसचा फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील गवताळ प्रदेश आणि खुल्या नैसर्गिक परिसंस्थांवरील पहिली मार्गदर्शिका कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान प्रकाशित करण्यात आली? तर आता भारतातील गवताळ प्रदेश आणि खुल्या नैसर्गिक परिसंस्थांवरील पहिली मार्गदर्शिका ही UNCCDच्या COP17 मध्ये प्रकाशित करण्यात आली. भारताची अशा प्रकारची पहिलीच मार्गदर्शिका असून यात भारतात आढळणाऱ्या 24 परिसंस्था प्रकाराचे वर्गीकरण केले आहे. त्यात गवताळ प्रदेश, सवाना, झुडपी प्रदेश, खडकाळ पठार, दर्या व किनारी परिसंस्था यांचा समावेश आहे. हे UNCCD म्हणजे काय, तर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून याचा ड्राफ्ट 1994 मध्ये आला होता. यावर साईन कधी करण्यात आली, तर यावर 14 ऑक्टोबर 1994 मध्ये साईन करण्यात आली. आणि आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की याची अंमलबजावणी कधीपासून झाली, तर नोट करून घ्या, 26 डिसेंबर 1996 पासून याची अंमलबजावणी झाली आहे. पुढील प्रश्न, 17 ऑगस्ट 2026 रोजी भारताने संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर सामंजस्य करार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच भारताने आर्मेनिया या देशाबरोबर हा सामंजस्य करार केला आहे. भारतातर्फे या करारावर कोणी स्वाक्षरी केली, तर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी या करारावर भारतातर्फे स्वाक्षरी केली. व हा करार कोठे करण्यात आला, तर हा करार आर्मेनियाची राजधानी एरेवान येथे करण्यात आला. एरेवान ही आर्मेनिया या देशाची राजधानी असून हे शहर आर्मेनियातील सर्वात मोठं शहर आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच 65 स्काय डायव्हर्सनी आपापल्या देशाच्या राष्ट्रध्वजासह एकाच विमानातून उडी मारून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला, तर यात किती भारतीयांचा समावेश होता हेच आपल्याला सांगायचंय. तर या 65 स्काय डायव्हर्समध्ये भारतातील 3 स्काय डायव्हर्सचा समावेश होता. हा जो कार्यक्रम आहे हा कोठे आयोजित करण्यात आला होता, तर लिबियातील बेनगाजी या शहरात ही घटना घडली व यात 38 वेगवेगळ्या देशातील 65 स्काय डायव्हर्सनी 13,000 फूट उंचीवरून एकाच वेळी उडी मारून हा गिनीज रेकॉर्ड केला आहे. भारताचे जे 3 स्काय डायव्हर्स होते त्यात जमशीर थनालोट, अभिषेक रावत व ईशा राज या तिघांचा समावेश होता. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, संयुक्त राष्ट्र मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात तैनात असलेल्या 200हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना UN मेडलने सन्मानित करण्यात आले? तर आता संयुक्त राष्ट्र मोहिमेअंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात असलेल्या 200हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना या UN मेडलनं सन्मानित करण्यात आला आहे. यात 210 भारतीयांना सन्मानित करण्यात आला असून त्यात 6 महिला कर्मचारी व 7 स्टाफ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आता परिषदेवर आधारित प्रश्न पहा, ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखाची बैठक ही उत्तर प्रदेशमधील लखनौ या शहरात पार पडली.
या बैठकीचं आयोजन 3 ते 4 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं होतं व या बैठकीची थीम काय होती तर क्वालिटी स्टॅटिस्टिक्स ॲज ड्राईव्ह ऑफ चेंज आशिया परिषदेची थीम होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक छायाचित्र दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक छायाचित्र दिन आहे हा दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो व हा दिवस 19 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो तर 1837 मध्ये लुई डॅग्युरे आणि जोसेफ निसेफोर यांनी डॅग्युरिओटाईप ही छायाचित्रणाची पहिली व्यावहारिक पद्धत शोधून काढली होती. नंतर फ्रान्स सरकारने 19 ऑगस्ट 1839 रोजी हा शोध विकत घेऊन ही फोटोग्राफी प्रक्रिया जगाला भेट म्हणून अधिकृतपणे जाहीर केली व याच्या स्मरणार्थच दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय आहे तर होम आशिया विषय दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2026 मधील हॉकी वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बेल्जियम आणि नेदरलँड्स या 2 देशामध्ये हा वर्ल्ड कप खेळवण्यात येत आहे. बेल्जियममध्ये हा वर्ल्ड कप पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असून ही स्पर्धा 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान चालेल व यंदाच्या या हॉकी वर्ल्ड कपचं वैशिष्ट्य काय तर प्रथमच पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक एकाच वेळी आयोजित करण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 14D सिनेमा आणि व्हर्च्युअल जंगल सफारीच्या सुविधांसह भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.